आय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गीता 9व्या अध्यायापर्यंत आपण आलोय। गीतेचा अर्थ बघतोय आपण। तर आज माझ्या सहज मनात आलं की गीता पीयूष म्हणून जे आहे ते आपण 9 अध्यायापर्यंत जरा वाचूया। त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, म्हणजे 4 ओळीमध्ये त्यांनी प्रत्येक अध्यायाचं सार, म्हणजे पहिला अध्याय 4 ओळी, दुसरा अध्याय 4 ओळी, तिसरा अध्याय 4 ओळी, अशा 4-4 ओळींमध्ये त्या संपूर्ण अध्यायाचं सार आलेलं आहे। तर आपल्याला जेव्हा काय म्हणतो ना आपण सिंहावलोकन करायचं असतं की आतापर्यंत झालेल्या 9 अध्यायांमध्ये काय काय झालं, तर ते थोडंसं अशा पद्धतीने सिंहावलोकन आज करूया आपण असं मला वाटलं, म्हणून मग ते म्हणते आणि मग नंतर पुढचं अर्थाचं विवेचन सुरू करूया। श्रीमद भगवद्गीता पीयूष म्हणतात ह्याला। गेले कौरव आणि पांडवरणी वर्णी कथा संजय, ती ऐके धृतराष्ट्र उत्सुक मने, वाटे मनी विस्मय, पाहे पार्थरणी कुलक्षय घडे, चित्ती विषादाधरी, युद्धापासून होऊनी विमुखते, टाकी धनुष्यादुरी। म्हणजे पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी धनुष्यबाण टाकून दिलेला आहे अर्जुनाने, ते सांगितलं। आता दुसऱ्या अध्यायात बघा। झाला अर्जुन शोकमग्न बघुनी, वेदांत सांगे हरी, आत्मा शाश्वत देह नश्वर असे, जाणून हे अंतरी, घेई बाण धनु करी समरतू, कर्तव्य ते आचरी, वागे निस्पृह हर्ष शोक न धरी, ज्ञानी जनांच्या परी, विभो कर्माहुनी अधिक बरवे ज्ञान म्हणसी, तरी तू काय येथे मजकडून हिंसा करविसी, वजेतै पार्थासी अधुपती करी कर्म नियते, फलेशा सांडूनी सहज मग नैष्कर्म घडते, हराया भूभारा अमित अवतारासी धरितो, विनाशूनी दुष्टा सतत निजदासा सुखवितो, नियंता मी भूता समजुनी असे कर्म मजसी, समर्पी तू कर्मी मग तिळ भरी बद्ध नससी, करी सारी कर्मे विहित निरहंकार असुनी, त्याजी प्रेम द्वेषा धरुनी समता जो निशिदिनी, जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनी, खरा तो संन्यासी स्थिरमती संकल्प सुटुनी, चित्ताचा सखया निरोध करणे तो योग मानी खरा, हा मी हा परभेद हा कधी नसे, चित्ती नसे जानरा, जो सप्रेम सदा भजे मज तसा, जो सर्वभूती सम, ठेवी मद्गत चित्त त्याहुनी दुजा, योगी नसे उत्तम, माझ्या केवळ जाहली प्रकृतीने, ही सृष्टी सारी असे, पृथ्वी माझी सुगंध मीच रसमी, तो यात पार्थावसे, सर्वांतर्गत मी परी तुझमती, जे ग्रस्त माया बळे, जे चित्ती मज चिंतिती सतत ते, तापत्रया वेगळे, सदा ध्याती माते हृदय कमळी, जो स्थिर मने, तया मी देहांती सुख अमित देतो हरी म्हणे, तरी पार्था माझे निशिदिनी करी ध्यान भजन, मिळूनी मद्रूपी मग चुकविसी जन्म मरण, भक्तीने जलपत्र पुष्प फळकी, काही दुजे अर्पिले, ते माते प्रियते विजे नरसदा,
मत्कीर्तीने रंगले. पार्था ते मुख धन्य ज्या मुखी, पार्था ते मुख धन्य ज्या मुखी, वसे मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे, गोविंद नारायण. पार्था ते मुख धन्य ज्या मुखी, वसे मन्नाम संकीर्तन. विष्णू कृष्ण मुकुंद माधव हरे, गोविंद नारायण. 9व्या अध्यायापर्यंत आपण वाचलं. 9व्या अध्यायामध्ये विष्णू कृष्ण हरी मुकुंद माधव हरे मन्नाम संकीर्तन. संकीर्तन, कीर्तन भक्ती किती महत्त्वाची आहे ते मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. मध्ये 2 रविवार आपले गेलेले आहेत, त्यामुळे किती लक्षात आहे काय मला माहीत नाही, पण तरीसुद्धा 9वा अध्याय जो होता तो आपण कीर्तन भक्ती ही आपण त्याच्यामध्ये पाहिलेली होती. काय श्लोक होता बरं तो? महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् सततं कीर्तयन्तो मां. हा 14वा श्लोक होता. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. की भक्ताचे प्रकार सांगतात ते भगवंत, आणि त्याच्यामध्ये जो सतत कीर्तन करणारा आहे, सतत माझं नाम घेणारा आहे, तो मला भक्त किती प्रिय आहे आणि कीर्तन भक्तीमुळे कसा तो माझ्या जवळ येतो हे सांगितलेलं होतं. आणि कीर्तनाचे अनेक फायदे, अनेक लाभ त्यांनी सांगितलेले होते. नंतर कीर्तनकाराकडे कुठले कुठले गुण असावे ते पण आपण बघितलं होतं, की कीर्तनाकडे कसे सगळे गुण आवश्यक आहेत आणि कसा कीर्तनकार पाहिजे हे सगळं आपण कीर्तनाचे गोमटे फळ पाहिलेलं होतं. हे सगळं आपलं झालं होतं. आता कीर्तन हा ईश्वर प्राप्तीचा एक मार्ग झाला. आता दुसराही मार्ग सांगतात भगवान, तो 15व्या श्लोकामध्ये सांगतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. की ते म्हणतात की माझ्या या विराट स्वरूपाचे जे प्रयत्न करतात माझ्या विराट स्वरूपाला प्राप्त करून घेण्याचं, तर काही लोक ज्ञानयज्ञानी माझं पूजन करतात, एकत्व भावाने मला सगळीकडे बघतात आणि त्या भावनेने माझी उपासना करतात. आणि काही जण जे असतात ते एकत्वेनं पृथक्त्वेनं, काही जण पृथक्त्व भावाने अर्थात स्वामी सेवक भावाने म्हणजे द्वैत भावाने माझ्याकडे बघतात, आणि कोणी कोणी इतरही नाना प्रकारांनी माझी उपासना करतात. म्हणजे भगवंताची उपासना कोणकोणत्या प्रकारे केली जाते ते या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे सोहमचा जो प्रत्यक्षानुभव आहे तो पृथक्त्वातच एकत्व आहे हे ज्ञानी नित्य जाणत असतो. आतापर्यंत आपण ज्ञानी पुरुषाची म्हणजे अनेक लक्षणं बघितली, कर्मयोग्याची बघितली, ज्ञानी पुरुषाची बघितली, संन्यासी जो असतो त्याची लक्षणं पाहिली, योगी जो असतो त्याची लक्षणं बघितली. तर हे सगळे जणांच्या लक्षणांमध्ये आपल्याला एक दिसून येतं की ते अनेकत्वांमध्ये एकत्व बघतात. म्हणजे अनेक या चराचरामध्ये या सृष्टीमध्ये अनेक प्राणी आहेत, पशु आहे, पक्षी आहे, नंतर दगड आहे, धोंडे आहे, पर्वत आहे, नद्या आहे, मनुष्य प्राणी आहेत आणि इतरही 84 लक्ष योनी आहेत. पण त्या सगळ्यामध्ये असणारं जे चैतन्य तत्व आहे ते मात्र एकच आहे. हाच या श्लोकाचा अर्थ आहे. ज्ञानयज्ञेन चापन्ने यजंतो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. त्याच्या पुढचा जो श्लोक आहे 16वा. अहम क्रतुरहम यज्ञ स्वधाहमहम औषधम मंत्रोहमहमे वाज्यमहम अग्निरहम हुतम. की भगवंत आता सांगतात आहे की मी कुठे कुठे आहे. 7व्या अध्यायापासूनच त्यांनी आपल्याला रसोहमप्सु कौंतेय प्रभास्मी शशी सूर्ययोः सांगायला सुरुवात केली होती की मी पाण्यातील रस म्हणजे मी आहे, सूर्यातलं तेज म्हणजे मी आहे. मग मी कुठे कुठे आहे तर इथे आता आणखी त्यांनी अंश विभूती सांगितलेला आहे. आता आपण हळूहळू 10व्या अध्यायाकडे चाललोय. 10वा अध्याय हा विभूती योग आहे. मग भगवंत त्यामध्ये तर इतक्या जवळजवळ 84 विभूती सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये 10व्या अध्यायामध्ये. पण या 9व्या अध्यायामध्ये पण काही काही अंश विभूती त्यांनी सांगून ठेवलेल्या आहेत की मी कशामध्ये आहे तर मी क्रतू आहे. क्रतू म्हणजे यज्ञ. मी यज्ञ आहे, मी स्वधा आहे, मी औषधही आहे,
असे भगवंतांनी सांगितले. आणि आता क्रतू आणि यज्ञ हे दोन्ही खरं तर एकच प्रकारचे आहेत, परंतु त्याच्यामध्ये थोडासा फरक असा आहे की क्रतू म्हणजे यज्ञ, पण क्रतू आणि यज्ञ तर याच्यामध्ये सूक्ष्म भेद काय सांगितला आहे की वैदिक परंपरेने केल्या जाणारे यज्ञाला क्रतू असं म्हणतात, आणि जे स्मार्त म्हणजे पौराणिक पद्धतीने जो केला जातो त्याला यज्ञ असं म्हणतात. हे जे पौरोहित्य करत असतील त्यांना हे चांगल्या प्रकारे लक्षात येईल. म्हणून भगवंत सांगतात क्रतू मी आहे, श्रौत कर्म करणारा मी आहे, यज्ञ अर्थात पंचमहायज्ञादी स्मार्त कर्म करणाराही मी आहे. स्वधा म्हणजे काय की पितरांच्या निमित्ताने जी दिले जातं अन्न त्याला स्वधा असं म्हणतात, ते पण मी आहे. औषधी म्हणजे सर्व वनस्पतींपासून जी औषधी द्रव्य मिळतात ती पण मी आहे. मंत्र मी आहे, घृत मी आहे म्हणजे जी आहुती दिली जाते घृताची ती पण मी आहे. अग्नी स्वतः मी आहे आणि हवनरूप क्रियाही मी आहे. म्हणजे बघा सगळं काही भगवंतच आहे असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याला म्हणतात की भगवंताच्या अंश विभूती या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपले विश्वव्यापकत्व अधिक स्पष्ट करण्यासाठी भगवंत पुढचा श्लोक सांगतात की मी कसा विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे. तर 17व्या श्लोकामध्ये सांगतात पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः वेद्यं पवित्रमोंकार रुक्साम यजुरेवच. या सर्व जगाचा धाता मी आहे, धारण व पोषण करणारा मी आहे, कर्माचे फल देणारा मी आहे, तसेच पिता माता व पितामह पण मीच आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर जाणण्यायोग्य पवित्र ओंकार मी आहे, ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. सगळं काही माझं स्वरूप आहे हे भगवंत सांगतात. आता धाता ईश्वर कोण आहे तर तो माताही आहे आणि तो जगाचा पिताही आहे. सगळं काही धारण करणारा तोच आहे आणि कर्मफळ निर्माण करणाराही तोच आहे. आणि आपल्याला वाटेल की पितामह कसं काय त्याला म्हटलं, तर या सृष्टीचं निर्माण कोणी केलेलं आहे, निर्मिती कोणी केलेली आहे ब्रह्मदेवाने, म्हणून आपण ब्रह्मदेवाला पिता म्हणतो. आणि ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलंय तर त्या परमात्म्याने ब्रह्मदेवाला निर्माण केलंय. त्यामुळे ब्रह्मदेव हे आपले वडील ब्रह्मदेव आणि वडिलांचे वडील कोण झाले आजोबा. त्यामुळे पिता पण तूच आहेस आणि पितामह पण, ब्रह्मदेवाचा पिता तो आणि आपला पितामह, म्हणून पिताही तूच आहेस पितामहही तूच आहेस असा तू परमात्मा आहेस. नंतर ओंकार रूप, ओंकाराचं पण आपण मागे 8व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं की ओंकार हे एक आद्याक्षर आहे आणि ओंकारापासून किती लाभ होतात. ओंकार हा किती पवित्र शब्द ब्रह्म म्हटलेला आहे ओंकाराला. म्हणजे तो ओंकार म्हणजे सुद्धा प्रणव वेद मूळ, वेदांचं मूळ जे आहे ते म्हणजे ओंकार आहे. नंतर ज्ञातव्य जे ब्रह्म त्याच्या ज्ञानाचे जे साधन आहे त्याला ओंकार असं म्हणतात. ओंकार साधनाही केली जाते. अशा प्रकारे ओंकार हे पण माझंच रूप आहे. वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. आणि हे 3 प्रकारचे जे वेद आहेत त्याला त्रैविद्या असं म्हटलेलं आहे. ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सगळं सुद्धा मीच आहे. मग याच्यामध्ये फक्त अथर्व वेद सांगितलेला नाही आहे, कारण अथर्व वेदामध्ये म्हणे लौकिक विद्या जास्त आलेली आहे आणि पारलौकिक विद्या यजुर्वेद आणि सामवेद यजुर्वेदात आहेत. आणि म्हणून भगवंतांनी या त्रयीचा उल्लेख केलेला आहे. ऋग्वेद सामवेद आणि यजुर्वेद याच्यामध्ये पारलौकिक विद्या आहेत आणि लौकिक विद्या ही अथर्व वेदात आलेली आहे. म्हणून भगवंतांनी ह्या 3 वेदांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. आता पुढे भगवंत काय सांगतात 18व्या अध्यायामध्ये, गतिर्भर्ता प्रभु साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम. म्हणजे गती म्हणजे प्राप्त करून घेण्याजोगा, घेण्यायोग्य स्थल, भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभ अशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान म्हणजे आश्रय, घेण्यास योग्य, तसेच प्रत्युपकाराची इच्छा न धरता हित करणारा, उत्पत्ती प्रलय रूप तसा सर्वांचा आधार आणि निधान असा अविनाशी कारणही मीच आहे. म्हणजे मी कसा सगळीकडे, आता त्यांना विभूती योगाकडे आपल्याला हळूहळू न्यायचं आहे. त्यामुळे हा भगवंताचा काय आहे, ऐश्वर्य योग म्हटलेला याला.
इथे हा शब्द आलेला नाही आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये इतका सुंदर, आत्ताच आम्ही इतक्या ज्ञानेश्वरीचं पारायण केलं अर्थाचं, तर त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी हे सगळे जे श्लोक आहेत ना गीतेमध्ये, जे आपल्याला फार कमी कळतं ते आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये खूप विस्ताराने कळतं. कारण माऊलींनी एवढा विस्तार केलेला आहे आणि सोप्या भाषेमध्ये, म्हणजे अवघडच आहे तशी भाषा, परंतु वारंवार वारंवार वाचल्यानंतर ती कळते. तर भगवंताचा ऐश्वर्य योग म्हणजे काय, तर भगवंत कुठे कुठे आहे, तो कसा उदार आहे, कसं त्याचं सगळं स्वरूप आहे सगळीकडे, आणि ती पाहण्याची दृष्टी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर थोडीफार का होईना कळते. म्हणजे ते त्यांनी ऐश्वर्यावरून मला आठवलं की मी कुठे कुठे आहे. मग गतिर्भरता प्रभू साक्षी. मग गती म्हणजे काय, तर कर्मफळ, निरनिराळ्या कर्माप्रमाणे प्राप्त होणारे चंद्र सूर्य ब्रह्म आदी करून जे लोक मिळतात आपल्याला, असा गती या पदाचा अर्थ समजायचा. म्हणजे मरणोत्तर जी गती होते त्याला गती असं म्हणतात, की जे लोक प्राप्त होतात आपल्याला, आपल्या आपल्या कर्मफळाप्रमाणे आपल्याला ते लोक प्राप्त होतात, तर त्याला गती असं म्हटलेलं आहे. तर ती गती म्हणजे मीच आहे असं भगवंत म्हणतात. भरता म्हणजे पोषण करणारा मीच आहे. नंतर प्रभू म्हणजे या सर्व विश्वाचा स्वामी मीच आहे. साक्षी म्हणजे प्राणीमात्रांचे शुभ आणि अशुभ पाहणारा असा मीच आहे. निवास म्हणजे सर्व भूते जेथे वसतात ते भोगस्थान मीच आहे. शरण म्हणजे ज्याच्या आश्रयाने सर्व दुःखांचा नाश होतो त्याला शरण असं म्हटलेलं आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत. सुहृत पण म्हटलेलं आहे. सुहृद म्हणजे काय, प्रत्युपकाराची अपेक्षा न करता उपकार करणारा. आपल्यावर उपकार करणारे बरेच जण असतात, परंतु त्यांना काहीतरी परतफेडीची अपेक्षा असते. पण भगवंत कसा आहे की तो आपल्यावर उपकार करत राहतो. आपल्याला काय काय देतो, डोळ्यांनी बघतो, ध्वनी परसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस साखितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करीती, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. असा ईश्वर दयाळू आहे. त्याने आपल्याला आत्तापर्यंत आपल्यावर एवढा उपकार केलेला आहे, आपल्याला एवढं काय काय दिलेलं आहे, आणि त्याच्या बदल्यात आपण त्याला काय देतो, काहीच नाही. जेच त्याचं आहे तेच आपण त्याला देतो. आपण त्याला नैवेद्य दाखवतो, आपण त्याला फूल वाहतो, पत्रम पुष्पम फलम तोयम येईल पुढे याच अध्यायामध्ये आहे. तर त्याला जे आपण देतो ते सगळं त्यांनीच निर्माण केलेलं आहे, आपलं स्वतःचं असं काहीच नाही आहे. म्हणून ती एक गोष्ट सांगतात की एक गुरु शिष्य होते म्हणे, आणि तो गुरूंनी जेव्हा त्या शिष्याला ज्ञान दिलं तेव्हा तो शिष्य खूप अभ्यास केला छान त्याला, आणि नंतर तो गुरूंना म्हणाला की मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे, तर तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा, मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची आहे. तर गुरु म्हणाले की अरे काही नको, मला तू जे काय आत्तापर्यंत शिकलाय ना तेच छानपैकी पुढे आचरणात आणण्याचा प्रयत्न कर, तू त्याचा अभ्यास चांगला कर, तीच माझी गुरुदक्षिणा. पण शिष्य काय ऐकायलाच तयार नसतो. शिष्य म्हणतो नाही नाही, तुम्ही मला काहीतरी, माझ्याकडून काहीतरी गुरुदक्षिणा तुम्ही घेतलीच पाहिजे. मग ते गुरु म्हणतात की आता याला भगवंताचं सर्व व्यापकत्व थोडंसं सांगायला पाहिजे. एकदम आठवलं म्हणून सांगते की गुरु म्हणतात की तू असं कर, जे तू स्वतः निर्माण केलंय ते मला दे, असं सांगितलं. की जे तू स्वतः निर्माण केलंय, भगवंतानी निर्माण केलेलं, दुसऱ्यांनी निर्माण केलेलं मला काही नको, तू स्वतः जे काय निर्माण केलेलं आहे ते मला दे. आणि म्हणून तो जातो घरी आणि म्हणतो देतो आपण काहीतरी. आता फळं द्यावे का, तर फळं आपण झाडावरची घेतली आहेत. पाणी द्यावं का, तर पाणी पण आपल्याला आयतच मिळालंय. काय म्हणजे जे काही तो देण्याचा प्रयत्न करेल ते त्याच्या लक्षात येतं की अरे मी काही याचा निर्माता नाही आहे, याचा निर्माता दुसराच कोणीतरी आहे. आणि मग तो जातो गुरूंकडे, खजील होतो, त्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो की खरंच आहे, तुम्ही भगवंतानीच सगळं काही निर्माण केलेलं आहे. मग त्याच्याही पुढे जाऊन त्याला गुरु सांगतात की तू तुझा अहंकार मला दे. कारण अहंकार काही भगवंतानी तुला दिलेला नाही, तो तुझा निर्माण झालेला आहे की मी तुम्हाला काहीतरी देईन. मी
हा जो मी आलाय तुझ्यामध्ये तो तू मला दे असं सांगितलं. म्हणजे भगवंताच्या जवळ जर आपण आपला अहंकार समर्पित केला तर मग भगवंत आणि आपण याच्यामध्ये काहीही फरक राहत नाही, मग ती अद्वैत स्थिती होऊन जाते. पण तो अहंकारच मात्र आपला फार अवघड असतो देणं. तर असं त्यांनी सांगितलं की उपकाराची अपेक्षा न करता जो आपल्याला देतो तो सुहृद असतो. प्रभव म्हणजे सर्व विश्वाची उत्पत्ती स्थान, ज्याच्यापासून उत्पत्ती होते. प्रलय ज्याच्यामुळे प्रलय होतं, विश्व ज्याच्यामध्ये लीन होतं. स्थान म्हणजे ज्याच्या ठिकाणी सर्व काही असतं, म्हणजे उत्पत्ती स्थिती लय हे तिन्ही सुद्धा भगवंताचीच विभूती आहेत, भगवंताचीच रूपं आहेत. निधान म्हणजे प्रलयस्थान. बीज म्हणजे सर्व विश्वाच्या उत्पत्तीचे कारण. आणि अव्यय म्हणजे अविनाशी. म्हणजे ते म्हणतात की असं जे व्यक्तिमत्व होतं ते कोणाचं होतं, तर भगवान श्रीकृष्णांचं. हे सगळे जे गुण सांगितले, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलय स्थान निधानम बीजम अव्ययम, हे सगळं कोणाच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसेल तर जर आपण श्रीकृष्णाचं चरित्र काढून बघितलं तर या सगळ्या खुणा आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये दिसतात, त्यांना त्या लागू पडतात. म्हणजे भगवंत प्रगट झाल्यापासून ते पुन्हा चैतन्य तत्वाला प्राप्त होईपर्यंत त्यांचा सगळा चरित्रपट जर काढून पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की भगवंताचं चरित्र हे कसं आहे, अद्भुत आहे, अद्भुत आहे. ते म्हणतात दुसरं विशेषणच वापरता येणार नाही. योगमायेमुळे परमेश्वर काय करू शकतो हे आपण मागे पाहिलेच आहे. 7व्या अध्यायामध्ये वगैरे आपल्याला मायेचं स्वरूप आपण सगळं बघितलं. ती योग माया धारण करून भगवंत नानाविध रूपात प्रगटले आहेत. भगवंत सांगत आहेत की हे माझे योग ऐश्वर्य आहे. आलाच बघा तो शब्द ऐश्वर्य योग, इतका छान शब्द आहे ना, की योग मायेला धारण करून मी प्रगट केलेले ऐश्वर्य आहे. म्हणजे भगवंत स्वतः काहीच करत नाही, योग मायेच्या द्वारे हे सगळं करतो. त्याच्या पलीकडे जाणे अवघड आहे. ही योग माया ओलांडून त्यातला कोण पलीकडे जातो, ज्याला आत्मज्ञान झाले, ज्याच्या अंतःकरणात विशुद्ध भक्तीचा दीप जागला, तोच या मायेच्या पलीकडे जाऊ शकतो. माया मेतांतरंती ते आपण बघितलं होतं 7व्या अध्यायामध्ये की ह्या मायेला तरून जाण्यासाठी भगवंताला शरण जाणं फार महत्त्वाचं आहे. भगवंताला शरण गेलं की या मायेच्या पार आपल्याला जाता येतं. मग ज्याच्या अंतःकरणामध्ये विशुद्ध भक्तीचा दीप जागला म्हणून तोच या मायेच्या परे जाऊ शकतो. परंतु सगळेच विशुद्ध भक्ती करतात असे नाही, काही सकाम भक्तही असतात. मग आता त्या सकाम भक्तांचं पुढे काय सांगतात बघूया आपण. भगवंत पुढे म्हणतात 19वा श्लोक. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णामि सृजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. मीच सूर्यरूप बनून तपतो म्हणजे प्रज्वलित होतो, म्हणजे सूर्यसुद्धा मीच आहे. पर्जन्याला आकर्षण करतो ते मीच करतो, वृष्टी करतो ते मीच करतो. हे अर्जुना, मीच अमृत आणि मृत्यू एवं सत आणि असत हे सर्व काही मीच आहे. परतही थोड्या विभूतीच याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की तपाम्यहमहं वर्षम म्हणजे सूर्यामधलं तापण्याचं जे तेज आहे ते मीच आहे, अग्नी मीच आहे. नंतर पर्जन्याला आकर्षण करणारा मीच आहे. म्हणजे या सृष्टीमध्ये ज्या ज्या काही घटना घडतात त्या घटनांचं कारणसुद्धा भगवंतच आहे. कार्यही तेच आहेत, कारणही तेच आहेत. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये सकाम भक्ताविषयी सांगितलेलं आहे. 20वा श्लोक आहे तो जो आहे तो सकाम भक्ता म्हणजे कामना करून भक्ती करणारे जे भक्त असतात त्यांना काय गती मिळते ते आता ह्या 20व्या श्लोकात सांगितलंय. 20, 21, 22 नाही हो 20, 21 हे 2 श्लोक तरी त्याचेच आहेत. बघूया आपण. त्रैविद्या मां सोमपा पूत पापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्नन्ति दिव्यान दिवि देव भोगान. म्हणजे या तिन्ही वेदांमध्ये विधान केलेली सकाम कर्मे करणारे त्रैविद्या म्हणजे या 3 वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे
ते कसे असतात? सोमरस पिणारे असतात, पापापासून पवित्र झालेले, म्हणजे यज्ञ करून त्यांनी ते पाप त्यांचं कमी केलेलं असतं आणि यज्ञाद्वारे भगवंताचं पूजन करतात. आणि कामना मनामध्ये काय असते? तर स्वर्गाच्या प्राप्तीची कामना त्यांच्या मनामध्ये असते. यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतीम प्रार्थयन्ते ते पुण्यमासाद्य सुरेंद्र लोकम अश्नंती दिव्यान दिवी देव भोगान. मग ते पुरुष आपल्या पुण्याचे फलरूप इंद्रलोकाला प्राप्त होऊन स्वर्गात दिव्य देवांचे भोग उपभोगतात. म्हणजे भगवंत म्हणतात की तुला काय पाहिजे? तू सकाम उपासना करतोय, मग तुझ्या मनामध्ये जी कामना आहे ती भगवंत पूर्ण करतात आणि म्हणतात तू माझ्यापासून लांबच राहा, तुझी कामना मी पूर्ण केलेली आहे. म्हणजे त्यांना सांगायचं आहे काय की सकाम भक्ती करू नका, निष्काम भक्ती करा. म्हणजे निष्काम भक्तीमध्ये भगवंतच फक्त मला पाहिजे. परमेश्वर प्रीत्यर्थम संकल्प जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे असं करतो. मग भगवंत ते तुमचं पूर्ण करतो, तुमच्या संकल्पाप्रमाणे तुमची कामना पूर्ण करतो आणि भगवंताची प्राप्ती मात्र भक्ताला होत नाही. पण जो असं म्हणतो की सर्व काही परमेश्वर प्रीत्यर्थम, मग परमेश्वराच्या प्रीत्यर्थच मला हे सगळं काही करायचं आहे असं जर म्हटलं तर मग परमेश्वर आपल्याला कधी दुःख देणारच नाही ना. तो जे आपल्याला जे काय असेल ते सुखच देईल असा विश्वास पाहिजे भक्ताच्या मनामध्ये. म्हणजे सकामांना मोक्ष नाही. त्यांनी सांगितलंय पुण्याची पावटी सरली की जन्ममृत्यूचे चक्र पुन्हा सुरू होते. म्हणजे जोपर्यंत ते पुण्य यज्ञ केल्याचं, काय काय चांगली कर्म केल्याचं पुण्य साठलेलं आहे तोपर्यंत त्या स्वर्गाची प्राप्ती, मग त्या स्वर्गामध्ये राहायचं, सगळे भोग भोगायचे आणि मग ते पुण्याचं संचय कमी झाला, संपलं की मग परत पृथ्वीवर यायचं आणि परत जन्म घ्यायचा पृथ्वीवर, असं होतं. असं याचं सकाम भक्तांची स्थिती. आता पुढे सांगितलंय असे सकाम अनुष्ठान करणाऱ्या उपासकांना शेवटी जन्ममृत्यूच्या चक्रातच फिरावे लागते. मग तेच आता पुढच्या पण श्लोकात 21व्या ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं त्रयी धर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभन्ते. म्हणजे ते त्या विशाल स्वर्ग लोकाला जातात, तिथे भोग भोगतात, मग तिथे त्यांचं पुण्य क्षीण होतं आणि मग परत मृत्यू लोकाला प्राप्त होतात. याप्रमाणे स्वर्गाचे साधन रूप तिन्ही वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्माला शरण गेलेले व भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार येणे आणि जाणे हे प्राप्त करून घेतात. आपली ती स्थिती चाललेली आहे सध्या. आपण मनुष्य जन्माला आलेलो आहे. म्हणजे कसं आलो आहे तर आपलं अर्ध पाप आणि अर्ध पुण्य, पुण्य आणि पाप समसमान झाले की मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे आपणही स्वर्गामध्ये उपभोग घेऊन परत मृत्यूलोकात आलेलो असू, त्यामुळेच आपल्याला इतका उत्तम जन्म मिळालेला आहे. पण ते पुण्य एकदा क्षीण झाले की मानवाला पुन्हा जन्माला यावं लागते. अक्षर ब्रह्मयोगामध्ये आपण सगळा मार्ग पाहिला. आपण 8व्या अध्यायामध्ये हे सगळं पाहिलं होतं. त्या चैतन्य तत्वाच्या गतीपासून संवत्सराच्या गतीपर्यंत माणसाला उलट खाली यावे लागले. पुण्य एकदा क्षीण झाले की जन्म मृत्यूशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणजे सकाम भक्तांची गती काय होते ते या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. कामकामा असे केलं आहे त्यांचं वर्णन. आणि ऐहिक व पारलौकिक भोग्यवस्तूंची कामना करणारे ते कामकामा असतात. त्याचे फळ त्यांना गतागतम म्हणजे जन्म मृत्यू हेच मिळते. मग अचल कोण राहतात? जे निष्काम असतात, जे अनन्य असतात, त्यांची गती कोणती असते हे भगवंत आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. की सकाम भक्ती तर आपण पाहिली की जे कामनायुक्त भक्ती करतात त्यांना काय गती मिळते? स्वर्ग मिळतो आणि पुन्हा खाली यावं लागतं. पण जे निष्काम भक्त असतात, जे भगवंताचीच उपासना करतात, त्यांना काय गती मिळते ते आता 22व्या श्लोकात सांगतात. अनन्या चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की जे अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले भक्तजन असतात ते काय करतात? ते सतत परमेश्वराचं निरंतर चिंतन करत असतात आणि कुठलीही कामना मनात न ठेवता भगवंताची भक्ती करत असतात. त्यांच्याकडे नित्यता असते, नित्य अशा परमेश्वराची ऐक्य भाव त्यांच्याकडे असतो आणि त्यांचा योगक्षेम मी चालवतो
असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. योगक्षेमम वहाम्यहम, वाहतो मी त्यांचा योगक्षेम वाहतो असं सांगितलेलं आहे. जे अनन्य भावाने माझ्या ठिकाणी स्थित झालेले आहेत त्यांचा योगक्षेम मी वाहतो. अनन्या चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम. झाले 30 मिनिटं.